दरम्यान पुणे जैन बोर्डिंग व्यवहार दोन्ही बाजूंनी रद्द झाला पाहिजे असं धंगेकर म्हणतात। माझी लढाई ही अजूनही संपलेली नाही, ही आता सुरू झाली आहे असंही धंगेकरांनी म्हटलंय। भाजप आहे म्हणून मोहोळ आहेत असंही धंगेकर म्हणाले। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। काल गोखले ट्रस्टनं मेल जो आहे तो जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीनं केलेला आहे आणि आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत अशी त्यांनी माहिती दिली। मेल सकाळी 11ला आलेला आहे अशी माहिती मिळते, मात्र त्याची घोषणा जी आहे ती रात्री 11 वाजता झाली। या सगळ्या प्रक्रियेमध्ये उशीर गेला असं तुम्हाला वाटतंय? उशीर झाला याच्यामध्ये आपण बघितलं असेल, ह्याचा घटनाक्रम मी तुमच्याकडे माझ्या ट्विटमध्ये केलेला आहे आणि मी 2 दिवसापासून म्हटलं की पहिला अंक संपलेला आहे आणि दुसरा अंक चालू होतोय। दुसऱ्या अंकात पत्र आलेलं आहे, म्हणजे मेल आलेला आहे, पण हा तिसरा अंक यायच्या पूर्वीच, म्हणजे हा तिसरा अंक यायच्या पूर्वी दुसऱ्या अंकातच सगळा विषय संपन। तिसरा अंक येऊन देणार ना अशी मला अपेक्षा आहे। तिसरा अंक म्हणजे मग ही चिरफाड होणार आहे त्यांच्या राजकीय जीवनातली, तर त्यांनी जी सावध भूमिका घेतली असेल असं मला वाटतंय आणि ती काल त्यांनी पत्र आलेलं आहे। पण विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा सांगितलेल्या कामाचा 10 वर्षापूर्वीची त्याची प्रॉपर्टी आणि साई समितीचे चेअरमन झाल्यानंतरची प्रॉपर्टी ह्याचा सगळा मेळ घातला तर हा पुढे विषय म्हणजे प्रचंड मोठा आहे। पण शिंदे साहेबांनी काल मला सांगितलं की 2 दिवस तुम्ही काय याच्यावर बोलू नका, मी त्याच्यामध्ये तोडगा काढून देतो तुम्हाला। आणि त्याची सुरुवात काल माऊलींच्या मंदिरापासून झाली। माऊलींच्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी तो मला शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी आता पूर्ण होताना मला दिसतोय। त्यामुळे शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि मला सांगितलं की तुम्ही जरा थोडं थांबा, एक ऐका माझं। आणि मी म्हणलो साहेब 2 दिवसात जर हे सगळं मिटलं नाही तर मला माझं विकृतीच्या विरुद्धचं आंदोलन आहे किंवा विकृतीच्या विरुद्ध मला बोलायला तेवढी संधी द्या। आणि तेवढं मी त्यांच्याकडून सोडून घेतलं बोलणं आणि मी मुरली मोहळांवर नाही बोलणं, पण विकृती ज्या ज्या वेळा येईल त्या वेळेला मी बोलत राहील, म्हणजे बोलायचं नाही असं नाही पण विकृतीवर बोलणार। मात्र एकीकडे तुम्हाला एकनाथ शिंदेनी सांगितलेलं आहे की 2 दिवस बोलू नका, थांबा। तुमचा हा वाद फक्त जैन बोर्डिंगच्या प्रकरणापुरता मर्यादित होता का? मग मुरलीधर मोहोळांवरती आरोप झाले किंवा तुम्ही इतर जे काही ट्विट केले, मग ते गुन्हे दाखलचे असतील किंवा विशाल गोखलेंना त्यांच्या कंपनीला जे अभय दिलेला आहे असं तुम्ही म्हटलात की त्याच्यामध्ये जो त्यांनी डील केलेला आहे ती सुद्धा चुकीच्या पद्धतीनं आहे, मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे असं सुद्धा तुम्ही म्हटले। मग हा वाद फक्त एका प्रकरणापुरता मर्यादित? नाही, मी परत सांगितलं की मी त्यांच्याकडून शब्द सोडून घेतला की विकृतीवर लढणार मी। मग मी जरी चुकलो तर मी माझ्यावर बोलणार, मग कुणी का असेना त्याच्यावर बोलणार मी। मग एकनाथ शिंदे सोबत जी काल तुमची भेट झालेली आहे त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी काय सांगितलं? ते असंही म्हटलं की महायुतीमध्ये दंगा नको, ते विकृतीवरती बोलतायत, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात ते बोलत नाहीत। मग याचा अर्थ नक्की मग काय घ्यायचा की म्हणजे आता तुम्ही मुरलीधर मोहोळांवरती आरोप करताय, तुम्ही त्यांच्यावरती दररोज वेगवेगळे ट्विट करताय, मी इथून पुढे पण बोलत राहणार? तुम्हाला आता 10:30 वाजता मी एकदा जैन मुनींचं दर्शन घेतो, त्यांच्या पाया पडतो। आम्ही राजकारणी लोक चुकीचं वागतो म्हणून त्यांची माफी मागतो आणि तुमच्याशी व्यवस्थित सरळ अजून माझ्याकडे दिले तोफखाना आहे, तो तोफखाना तुम्हाला द्यायचा आहे मला, पण जरा मला थोडं स्पेस द्या। 10:30 वाजता मला आवरू द्या, मी तुमच्याशी सविस्तर। विशाल गोखलेंनी